हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. विषय असा आहे, नवरात्रीचं कीर्तन ऐकताय ना, मग त्यानं पत्र पाठवलं होतं, आई मी गावाला येणार आहे. आईचं मन भरून आलं होतं. घरामध्ये सगळे पदार्थ बनवले गेले होते. ऐका, आता तो सुट्टीचा दिवस 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 जवळ येत होता. धनत्रयोदशीचा दिवस त्या दिवशी तो येणार होता. आणि त्या आदल्या रात्रीला आपल्या आईसाठी 2-4 भारीतल्या साड्या त्या ऋषिकेशनं पेटीमध्ये भरल्या होत्या. आपल्या बहिणीसाठी भारीतले 2-3 ड्रेस त्या पिशवीमध्ये भरले होते. ऐका, आणि आता सकाळच्या विमानानं त्या पोराला सुट्टीमध्ये त्या बहिरवाडीला सातारा जिल्ह्यात गावे यायचं होतं. आणि सकाळी निघायचं म्हणून आदल्या रात्रीला सगळे जवान आपल्या पेट्या भरून तयार होते. एका तंबूमध्ये 10 जवान झोपले होते आणि बाकीचे 22 जवान काश्मीरच्या खोऱ्यामध्ये, जम्मू काश्मीरच्या 36 मराठा बटालियनमध्ये रात्रीचं योगदान देत होते. ही सत्य घटना आहे. ऐका, आणि लढत असताना नेमकं रात्री 2 वाजेच्या सुमारास एक मोठा दहशतवाद्याचा हल्ला झाला आणि आपले बरेचसे जवान मातीला पडले. इकडं मात्र पोरगा येणार आहे. आई मात्र रात्रभर जागी होती. बापानं सगळ्या पाहुण्याला बोलवलं होतं. 4 वर्षानं पोरगा पाहायला मिळणार आहे. गावातले सगळे मित्र मोटरसायकल घेऊन फाट्यावर गेले होते. ऋषीला थाटामाटात वाजत गाजत आणायचं, त्याला रथामध्ये बसवायचं, त्याच्यावर गुलाल उधळायचा, त्याच्या आनंदाने मिरवणूक काढायची. 4 वर्ष झाले पोरगा देशासाठी लढतोय. 4 वर्ष झाले सुट्टी मिळाली नाही. कोरोनाच्या काळात त्याला सणाला येता आलं नाही. आपल्यासाठी तो तिथं उभा आहे. तो जर बाजूला झाला तर कथा होणार नाही. तो जर बाजूला झाला तर कीर्तन होणार नाही. तो जर बाजूला झाला तर साईबाबा, शिर्डी, तुळजाभवानी कोणतं संस्थान चालणार नाही. तो जर सीमेवरचा जवान बाजूला झाला तर आपण इथं आनंदानं जगू शकत नाही. त्याचे फार उपकार आहेत. तो येणार आहे. सगळं गाव तयारीला लागलं होतं. 200-300 मोटरसायकलींनी झेंडे लावले होते. गावामध्ये वातावरण मस्त झालं होतं. या वर्षीची दिवाळी आनंदात जाणार म्हणून सगळेजण आता फाट्यावरती निघाले होते. सकाळच्या पहाटच्या विमानानं पोरगा निघणार होता आणि तो पोहोचणार होता. पण रात्री 2 वाजता मोठा दहशतवाद्याचा हल्ला झाला. बरेचसे जवान मातीला पडले. त्यांनी आपला झेंडा फेकून दिला. आपली सीमारेषा त्यांनी काबीज केली आणि त्या बंदुकीच्या गोळ्याचा आवाज झोपलेल्या 10 जवानाच्या कानावरती गेला. ऐका रे, आणि त्या ऋषिकेशनं पाहिलं आपल्या देशावर संकट आहे. त्यानं विचार न केला माझी आई वाट पाहते, माझी बहीण वाट पाहते, माझा बाप वाट पाहतो. एकुलता एक पोरगा, त्यानं अंगामध्ये वर्दी घातली. सुट्टी आहे याचा विचार न करता 2 बंदुकी हातामध्ये घेतल्या. सपासप गोळ्या झाडायला लागला. एक दहशतवादी मारायला लागला. पडलेला झेंडा पुन्हा एकदा उभा केला. भारत माता की जय, वंदे मातरम असा आवाज घुमला. देशाला वंदन केलं. आनंद झाला. अंगावरचे रोमांच उभे राहिले, कारण देशाला पुन्हा विजय मिळाला होता. पण झाडाच्या मागचा एक दहशतवादी त्या ऋषिकेशला दिसला नाही. आणि त्या ऋषिकेशच्या झाडाच्या दहशतवाद्याच्या 2 गोळ्या सपसप करत त्या ऋषिकेश जोंधळेच्या छातीमध्ये गेल्या. आणि 2020 साली हा पोरगा सुट्टीला जायच्या आदल्या रात्रीला देशाच्या मातीवर पडला. मुजरा करून निघून गेला. भारत देशाच्या झेंड्यामध्ये त्याची बॉडी गुंडाळली आणि सगळं गाव ज्याची घरामध्ये वाट पाहत होतं त्या फाट्याला त्याची बॉडी आली. बापानं झेंडा सरकवला. एकुलता एक पोरगा मृत्यूच्या शय्येवरती पाहिला. बाप खाली कोसळला. माय तर बेशुद्ध झाली, बहीण बेशुद्ध झाली. दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. 5-7 दिवसानं सगळेजण शुद्धीवर आले. पोरगा मात्र निघून गेला होता. गावकऱ्यांनीच त्याची माती केली होती. गावामध्ये दिवाळी झाली नव्हती. कोणीच सण केला नाही. 2020ची दिवाळीच झाली नाही. आणि 2021ला आत्ता कीर्तन झालं त्याच्या श्राद्धाचं. तर त्याच्या कीर्तनाला ज्यावेळेला गेलो ना साहेब, कीर्तनाला गेलो तर सगळा समाज रडत होता. कारण एकुलता एक पोरगा मातीसाठी गेला होता. आणि त्या बापाला पत्रकारानं प्रश्न विचारला, बाबा तुम्हाला मुलगा नाही, आता तुम्ही देवाला काय मागता? ओ बाबा, तुम्हाला पोरगा नाही, मग तुम्ही देवाला काय मागता? काय मागणं ऐका जरा. तर तो बाप पत्रकाराला म्हटला, एकच मागतो, माझा पोरगा गेल्यावर भारतीय संविधानानं, शासनानं मला मिलिटरीचे कपडे दिले आणि ते मिलिटरीचे कपडे मी घरात ठेवले. मला तर एकच मुलगा होता आणि तो पण गेला आणि कपडे तर घरात आहेत. देवाला एकच मागतो म्हटले, हे देवा, मला एक मुलगा होता तो गेला, एक मुलगी राहिली, तिच्या बुद्धीमध्ये तेवढा तू प्रवेश कर आणि तिला सांग की तू व्यायाम कर आणि तुझ्या भावाचे कपडे तू घाल आणि त्याच्या जागेवर तू सीमेवरती लढायला जा. त्याची जागा तू भरून काढ. ऐका,
2021च्या भरतीमध्ये ती पोरगी भरती झाली आता आणि भावाचे कपडे घालून ती पोरगी सीमेवरती लढायला निघाली. भावाची जागा भरून काढणारे काय मागणं महाराज. मागायचं असेल तर असं देशासाठी मागा, मागायचं असेल तर देवासाठी मागा, मागायचं असेल तर नामदेवरायसारखे पाय मागा. चरण सेवा तुमचे तेवढे पाय देऊन टाका. वैऱ्याच्या भावाला जागा देतात, हो वेश्येच्या मुलीला मंदिरात जागा देतात. किती कारण सांगू महाराज. हो हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. महाराज 5 वाजायला 5 मिनिटं राहिले, देऊन टाकले पाय. आणखी काय देऊ आणखी. दुसरी मागणी केली, वास द्यावा पंढरीचा. पंढरपुरात राहण्यासाठी जागा द्या म्हटली. त्याचं कारण या विश्वाचा मालक पंढरपूरला राहतो बरं का. जगामध्ये 1000 देवस्थान आहेत, कुठंही जा बराच्या पायाचं दर्शन फक्त पंढरपूरला आहे. म्हणून उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवरी देव कोठे. म्हणून वास द्यावा पंढरपुरात जागा द्या. आणि तिसरी मागणी संगती हरिदासांची द्या. सज्जनाची संगत फार गरजेची महाराज. हरिदासांची संगत पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीत रेडा आला, रेडा बरं का साहेब. रेडा माऊलीच्या संगतीत आला तर तुमचा हा जो हायवे ना संगमनेर पुणे नाशिक पुणे, या नाशिक पुणे हायवेला आळे फाटा नावाची एक चौफुली आहे. त्या आळे फाट्याला आळे नावाला संत वाडी नावाची वाडी आहे आणि त्या वाडीला रेड्याच्या समाधीचं मंदिर. कुणाचं मंदिर आहे? रेड्याचं. रेडा म्हणजे हाल्या. अय भोकर, रेडा म्हणजे हाल्या. किती हॉर्न वाजवा रेडा बाजूला होत नाही. ट्रकवाला टांबी काढतो लोखंडाची, मग हांड्यावर माग वळून बघतो तू काय चाललं जगात. इतका मंद प्राणी आहे असा रेडा. त्याला सरकशीत जागा नाही, कुठंच जागा नाही. तो माऊलींच्या संगतीत आला. ते पण नुसता बोलणं, वेद बोलण्याच्या, डोक्यावर हात ठेवला त्याच्या, तेवढीच संगत घडली. तर रेड्याच्या समाधीचं मंदिर आहे. तुमच्या माझ्यासारखी हजारो रेडे त्याच्या दर्शनाला आहेत. काहीला कळल हे, काहीला उद्या कळल. दर्शनाला रेडे नाहीत, माणसं आहेत. प्रत्येक महिन्याला पंगत आहे तिथं. कुणाच्या समोर? अहो रेड्याच्या. प्रत्येक दिवशी कीर्तन आहे. कुणाच्या समोर? अहो रेड्याच्या. जाऊ द्या, रेडा तरी सजीव आहे. माऊलीच्या संगतीत भिंत आली आळंदीला, नुसते बसले तिच्यावर. बसण्याच्या निमित्तानं भिंत संगतीत आली तर 10 लाख लोक जातात वारीला, कार्तिकी वारीला. 5 लाख माऊलीच्या समाधीचं दर्शन घेतात आणि उरलेले 5 लाख भिंतीचं. बाया माणसं भिंतीला हात कुंकू वाहतात. रामकृष्ण हरी. माऊली तुमच्या भोकरमध्ये कमी भिताड आहेत का? उद्यापासून लावून बघा बरं हळद कुंकू. लोक म्हणतील जाऊ द्यायला औरंगाबादला ऍडमिट करायला, वायाला गेले.
अर्थ काय? अर्थ काय? एका भिंतीला रामकृष्ण हरी म्हटलं जातं. किती मोठा कीर्तनकार जाऊ द्या आळंदीला, हरिपाठ पाठ, हरिपाठावर चिंतन, माऊली पाठ, ज्ञानेश्वरी पाठ, गाथा पाठ, एकाहून बळी कीर्तनकार गेला. भिंत दिसली की वाकला. कुणाला कुणाला? भिंतीला बसण्याच्या निमित्तानं संगतीत आली. भिंत नाही राहिली, भिंत ज्ञानदेव झाली. रेडा नाही राहिला, रेडा ज्ञानदेव झाला. सांगू सांगू 15 किलोमीटर 20 किलोमीटर अंतर आहे तुमच्यापासून नेवाशाच. 20 किलोमीटर अंतरावर नेवासा आहे हो. ऐका ऐका, आशिया खंडात दगडाच्या खांबानं मंदिरं तयार होतं. आता साईबाबा संस्थांचे विश्वस्त आहेत, विचारा त्यांना. सगळे मंदिरं कशाने तयार होतात साहेब? खांबानं तयार होतात. तुम्ही कुठेही जा, मंदिर कशाने तयार झालंय? खांबानं. खांबानं मंदिराची तयारी होते. अरे ज्या खांबानं मंदिर तयार होतात त्या खांबासाठीच मंदिर उभारलंय. दगडाच्या खांबाचं मंदिर आहे का? ज्ञानेश्वर महाराज फक्त पाठ लावून ज्ञानेश्वरी सांगायला बसले, पाठीचा स्पर्श झाला तर लोक दगडाचं दर्शन घेतात. ज्ञानोबा आहे, ज्ञानोबा आहे, ज्ञानोबा आहे. माऊली माऊली कपाळ लावतात दगडाला. सदा संग हरिदासांचा. अर्थ एकच घ्यायचा याचा, आपण संगत हरिदासांची करायची. तुम्हाला महाराज आता कुणाची संगत? अहो ज्याची करावं ना तोच फसवतोय महाराज. महाराज ज्याच्यावर आम्ही ठेवतो विश्वास तो करतो आमचा विश्वासघात. नेमका आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा? माझं वाक्य एवढं ऐका. एवढे चांगली माणसं ऐकणारी तुम्ही. रोज 2 कीर्तन करतो महाराष्ट्रात, जागा नाही माझ्या डायरीमध्ये. एवढे त्या आरतीताईंनी खूप विनंती केली मला. त्या आरतीताई खूप आमची बहीण आहे माझी, मला खूप जीव लावते. ती म्हटली दादा एकदा यावंच लागेल, माझ्या डायरीत जागा नाही. आता मला माजलगावला कीर्तन इथून 9 ते 11 वार्षिक कीर्तन असतं, ते कॅन्सल होत नाही. आणि ती म्हटली करावंच लागेल, 3 ते 5 वेळ आहे. म्हणून त्या आरतीताईमुळे आलोय ना. एवढं वाक्य माझं ऐका आणि घरी घेऊन जा. या वर्षीचा नवरात्र सफल होईल. साधू आता ओरिजिनल राहिला नाही, मग करायचं काय? ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ घरामध्ये आणायचा, माऊलीच्या ओळीवरती विश्वास ठेवायचा. ती खरी साधूची संगत आहे. तुकोबारांचा गाथा घरी आणायचा, त्या गाथ्यातला एक अभंगावर श्रद्धा ठेवायची. ती खरी साधूची संगत आहे. नाथ महाराजांचं भागवत घरी आणायचं, त्याच्यातल्या ओवीवर श्रद्धा ठेवायची. एक एक शब्द घ्यायचा. थोरपणा पराची सांडीजे, व्युत्पत्ती आगवी विसरीजे, जगा धाकुटे होईजे ते जवळी कमाजी. एखादी ओवी. एक आत्ता 2-4 दिवसापूर्वी तुमचा नगर जिल्हा लय भारी आहे महाराज. मी आता बालाजीला गेलो होतो. बालाजीला गेल्यावर आपलं इकडचं काहीच माहिती नाही त्यांना, पण नगर जिल्हा माहिती आहे महाराज. मी त्यांना म्हटलं हम उदरशा आहे. काय माहिती आहे नगरचं? तर ऐका ना, 2च गोष्टी माहिती आहेत बबनराव नगरच्या. एक शिर्डी साईबाबा आणि दुसरे अण्णा हजारे. 2 गोष्टी माहित आहेत तिकडच्या लोकांना, परराज्यातले. ते अण्णा हजारेंकडे कीर्तन केलं मी आता नवरात्रात. त्यांच्याकडे पद्मावती माता आता 2-3 दिवस झाले, तुम्ही युट्यूबला पाहू शकता. तर ते कीर्तनाला बसलेले होते. ते कीर्तन झाल्यावर मी त्यांना विचारलं, म्हटलं अण्णा एवढं कसं जमतं हो तुम्हाला? काय तेज आहे तुमच्या चेहऱ्यावर? 85 वर्षाचं वय तुमचं. ते म्हटले महाराज ज्ञानेश्वरीचं एक ओवी शिकलो म्हटले मी. अहो एक ओवी ज्ञानेश्वरीची शिकला तर देशामध्ये माणूस गाजतो. एवढी ताकद आहे संतांच्या विचारात, संतांच्या संगतीत. म्हणून ही संत संगती करा. आता तुम्हाला फसवणारेच येणार आहेत महाराज, तुमचा फायदाच घेणारे लोक येणार आहेत. म्हणून तुम्ही माझं हे तळमळीन सांगतो मी तुम्हाला, हे करा. हे माऊलींच्या ओव्या वाचा, तुकोबारांच्या अभंग वाचा, सदा संग हरिदासांचा. हो असं वाचता वाचता ती ज्ञानेश्वरी म्हटली पाहिजे हा माझा आहे, गाथा म्हटला पाहिजे हा माझा आहे, साईबाबा म्हटले पाहिजे हा माझा आहे, रेणुका माता म्हटली पाहिजे ही माझी भक्त आहे. आपण नाही तिचे भक्त झालो पाहिजे, देव आपला भक्त झाला पाहिजे. त्या दिवशी क्रांती होत असते, लक्षात ठेवा. म्हणून वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. कोणत्या जाती जन्माला जाऊ द्या, जन्म हो का भलते याती, कोणत्याही जातीत, माळी कुणबी धनगर मराठा ब्राह्मण मुसलमान, जात मानू नका बरं का. देशाला सगळ्यात बेकार कलंक लागला हा जातीवादाचा. जातीवाद मानू नका महाराज. माळी काय कुणबी काय धनगर काय? अहो धनगर समाजात ती अहिल्यादेवी जन्माला आली. अरे तिचा इतिहास वाचा. मी 2 दिवस तिचा इतिहास सांगू शकतो तुम्हाला, जरा ऐका. त्या अहिल्याबाईनं पोराला बांधलं होतं बाजारात. पोराला त्यानं गाय मारली म्हणून पोराच्या अंगावरून रथ घालायचा प्लॅन केला. तिनं मारून टाका म्हटले पोरगा. काय ती अहिल्याबाई, तिला धनगर समाजात कुतू नका. हो माळी समाजात सावता महाराज माळ्याचे नाहीत महाराज. सावता महाराज सगळ्या जगाचे आहेत. जर सावता महाराज माळ्याचे, तुकाराम महाराज मराठ्याचे, असा जातीवाद जर आपण केला तर जाती जातीनं अभंग घ्यायचे का? मग असं नाही चालणार महाराज. या देशातलं सगळ्यात लवकर काय संपावं तर जातीवाद संपावा. सावता महाराजांनी आपल्यासाठी किती गोड अभंग दिले महाराज. हो सगळ्या समाजाचे संत आहेत. म्हणून कुठल्याही जाती जन्माला घाल, जन्म हो का भलते याती. पण ज्या जातीत मी जन्माला जाईल, मग मी शिंपी झालो तर नामदेव महाराज झालो पाहिजे, माळी झालो सावता महाराज झालो पाहिजे, धनगर झालो अहिल्याबाई झालो पाहिजे. ज्या जातीत मी जन्माला जाईल
परी मी न चुके हरिभक्ती शेवटची मागणी केली. आणि आता नामा म्हणे कमळापती हेची द्यावे, एवढंच द्या. काय काय द्या सांगितलेलं अख्खं कीर्तन 2-2.5 तासाचं. पायाची सेवा द्या, पंढरपुरात जागा द्या, संतांची संगत द्या, आणि ज्या जातीत मी जन्माला जाईल त्या जातीत हरिभक्त होऊ द्या. विठोबा रखुमाई जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली अशी एकदा एकदा सगळ्यांनी हात वर करा आणि तेवढं तुम्ही जे म्हटले ना महाराज तेवढं डबल म्हणा, उदो बोला. हो दे एकदा आणि टाळी वाजून सगळ्यांनी बोला. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो कधी वाटा शोभे वाळवंटी वो कधी वाटा शोभे वाळवंटी वो कधी वाटा शोभे वाळवंटी हो कधी वाटा शोभे वाळवंटी हो गजनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी 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 हो उतो बोला उतो बोला उतो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा पुनश्च एकदा सगळ्या भोकर गावाला धन्यवाद बरं का. खूप चांगलं आहे. 5-6 महाराज आहेत आपल्या गावाला. विधाते महाराज आहेत, चौधरी महाराज आहेत, सगळ्यांची नावं घेतली मी. आणि वारकरी संप्रदायाचं बीज आहे म्हणून अगदी सुंदर विचार दिले. घरी घेऊन जा. आरती ताई आहेत, चांगलं कीर्तन करतायत, कथा करतायत, त्यांनाही वंदन करतो. त्यांची कथा आहे, खूप तळमळ केली. त्यांचा परिवार असेल, सगळी त्यांची भक्त असतील, आणि ग्रामस्थ खूप चांगली आहेत. सगळी ग्रामस्थ चांगले कीर्तनकार घेऊन येत आहेत. चांगले विचार समाजापर्यंत गेले पाहिजे. अभंग कळायला पाहिजे. एक एक चिंतन अभंगाचं ऐकलं पाहिजे. एक एक पद ऐकलं पाहिजे. आज नुसते पायच सांगितले आपण, असं कळालं पाहिजे अभंगाचे अर्थ. सकाळी कीर्तन केलं, टाकळी भांडला, सगळी होती मंडळी. याच्यासाठी एक एक अभंग कळावा म्हणून कीर्तन आहे. कीर्तन घरी घेऊन जा. विठ्ठल जय जय हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.